शिंदेंच्या मंत्र्याला सर्वात मोठा धक्का, 3200 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट रद्द. एकनाथ शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या. कंत्राटी नोकर भरतीवर राज्यातील तरुणांसह विरोधी पक्षांनी आवाज उठवल्यानंतर शिंदे सरकारने या संदर्भातील निर्णय मागे घेतला होता. मात्र आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यांत्रिकी पद्धतीने सरकारी रुग्णालय आणि आरोग्याची केंद्रीय सफाई करण्याच्या नावाखाली ठेकेमार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घुसवण्याचे प्रयत्न चालवले होते. कंत्राटी सेवेतून अडून मंत्री तानाजी सावंत यांची असलेली खाबुगिरी उघडकीस येऊन बोंबाबोंब होताच आरोग्य खात्यातील 3200 कोटी रुपयाची टेंडर प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आली. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे उपकेंद्रांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी ठेकेदारांमार्फत सेवा घेण्यात येणार होती. यासाठी आरोग्य विभागाकडून 30 ऑक्टोबर रोजी वार्षिक 638 कोटी याप्रमाणे 5 वर्षांसाठी जवळपास 3200 कोटी रुपये ठेकेदाराला दिले जाणार होते. या टेंडरच्या माध्यमातून नियमबाह्य पद्धतीने आपल्या मर्जीतील ठेकेदाराद्वारे आरोग्य विभागात कंत्राटी भरती करण्याचा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा डाव होता. या टेंडर प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होताच अखेर 3 महिन्यानंतर आरोग्य विभागाने हे टेंडरच रद्द केले. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या मंत्र्यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी ठेकेदाराच्या टेंडर खर्चाचा 10% रक्कम दरवर्षी मोबिलायझेशन ॲडव्हान्स देण्यात येणार होता. यामध्ये संजय राऊत यांनी या खात्यातील भ्रष्टाचार उघडकीस आणला, त्याच्यामुळे ही कारवाई होऊ शकली असं मत ठाकरे गटाने मांडलं आहे. याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिंदे गटाच्या मंत्र्याला सर्वात मोठा धक्का बसला आहे. याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा सपोर्ट उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा. अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.